तेव्हा राखत नाही कोणाचं, तेव्हा फेडते बरोबर काय कसं फेडायचं मामा. हा त्यानं आज पण कोणाचा 1 रुपया ठेवाय नाही. माझा तरी त्यानं लई फेडला. माझा जे उपकार त्यानं माझा लई फेडलाय. शाळाचं काय करतात काय ते काय नाही. कुठली शाळा आली पोटाला मिळायची, सकाळी एक संध्याकाळी ही रात्रीची एक. पोटाला असला हिरो येऊन होता माझ्या. मी कसली आणि मामा मी शरण आलो तुझ्या पाया. टॉनिक देतो. ही भूकवाडीचं आहे, एकच आहे भूकवाडीचं. हां 10 मिली द्या त्यांना. हां 10. लय भूक नाही लागली तर मग 15 मिली करा. जेवायच्या अगोदर 1 तासभर दिलं तरी चालतंय. ही कॅल्शियमचे ते 1.5 महिन्याचे गोळ्या दिले रोज रात्रीचे. रोज रात्रीचे एक की सांगा मी पाठवून देतो. आणि ही ताकदीची येते, सकाळी एक संध्याकाळी खाली चालते. हां ते चालते. ते हे फक्त लय दुखल वगैरे त्यावेळेस खायला द्या. ही ठणकेची. हां कळी. पेन वगैरे आहे लिहून देतो. मार्कर आहे का? मार्कर आहे का? मी काय वाचता नाही. अडगी बाई वाचायला काय येत नाही. शाळा किती झाल्या? वाचून गोळ्या दे बघितलं नाही. शाळेला गेल तसा काय तुम्ही शाळेला गेल तसा काय? शाळाचं काय गेल तसा काय ते काय नाही. कुठली शाळा आली पोटाला मिळायची, सकाळी एक संध्याकाळी ही रात्रीची एक त्यातली दुखल्यावर जेवायला मिळायची. पण हे 1.5 महिने दिले ते संपलं का? नंबर आहे यांच्याकडंच, मला फोन करा, पाठवून देतो. माझा नंबर हा घ्या की नंबर माझा पण. डॉक्टर नाहीतर मला नंबर सांगा, मी तुम्हाला मिस कॉल देतो. कुठला नंबर? गोळ्या खायच्या, गोळ्या खावा, टॉनिक प्या. सांगून दिले लिहून दिले ते खायचे आहे की गुळ. टॉनिक पण प्यायचं नाही म्हणायचं नाही, गोळ्या खायच्या नाही म्हणायचं नाही. नाश्ता करू काय? नको खाणार ना गोळ्या? खात टॉनिक पिणार ना? औषध खायला खातो ते. तुमचं ऐकायचं, त्यांचं ऐकायचं. होय ते खटपट यार तुमच्या. त्यांनीच मला इकडे आणले. खटलं काय पडलंय अंगावर कवाचं नाही. पुढच्या महिन्यात आल्यावर सुधारलेलं दिसायला पाहिजे. पुढच्या वेळी आल्यावर सुधारलेलं दिसायला पाहिजे. तब्येत सुधारली पाहिजे पुढच्या वेळेस. आलं का नाही ऐकू? काय म्हटलं? चांगली पाहिजे. सारखं लक्ष आहे माझ्याकडे. डॉक्टरांचा उपकार भेटत नाहीत. नाही काय नाही काय नाही. डॉक्टरांचा उपकार भेटत नाहीत. लय उपकार नाही. देवाला माहित आता कसं फेडून घ्यायचं, देवच फेडून घ्यायचा. आमची ताकद नाही फेडायची. हे काय हे पैशाने पेटणारे उपकार नव्हे. आम्ही निमित्त आहे हो. तेव्हा राखत नाही कोणाचं, तेव्हा फेडते बरोबर काय कसं फेडायचं मामा. हा त्यानं आज पण कोणाचा 1 रुपया ठेवाय नाही. माझा तरी त्यानं लई फेडला. माझा जे उपकार त्यानं माझा लई फेडलाय. असं
माणसाला बोलू ते तसे देवान बोलले. मामा माझेच की श्रद्धा ठेवली नाही त्यांना कुठल्या बाळचावणी कुठली ठेवली नाही. झोपलं तरी उभं दिसत. ते ज्या वेळेला मग पहिल्यापासून मला तसं बघितलं होतं का नाही तेच तू दिसते. आता काय डॉक्टर येतेच आणि मी काय आता येत नाही. फार असं वाटतं ह्या डाळ जरा जास्त झालं. थोडस जास्त झालंय. आता गोळ्या औषध दिले सुधारते. ते तुम्ही टॉनिक जे दिले का नाही ते एक नंबरच दिले आता 2 बाटल्या दिले दिले ते 2 बाटल्या. आता आहेत 2 बाटल्या खायच्या रोज. अजून देऊ दे काय अजून देतोय खावा. कशा खायच्या सांगितले 10 ml घ्यायचंय सकाळ संध्याकाळ. सकाळी संध्याकाळी सकाळ संध्याकाळ 2 टाइम घ्यायचं 10 ml. 1 चमचा घेतला तर चालतोय. टॉनिक उठून बसायचं. टॉनिक तसं नाही. तेवढं खाल्लं ते बाटली जरा मला बी बरं वाटायला ताकद आल्यासारखं व्हायला. आता आम्ही आल्यामुळे आणि ताकद वाढायला तुमची. आता हळूहळू जरा माइंड फ्रेश व्हायला. मग असं आठवत नव्हतं काय असं कायच नव्हतं पहिल्यांदा होतं. आता सगळं आठवलंय. मगाच्यात फरक आहे. डोक्यात आपला विषय काय झाला कुठल्या तरी दुसऱ्या विचारात गेलं की हे विसरतंय. करेक्ट. आणि तेच डोक्यात वाढतच जात. बरोबर ही वस्तुस्थितीच आहे. वस्तुस्थिती तिकडे ते विषय काढलं काय प्रत्येकाच्या माणसाच्या हे विषय आहे. कुठला विचार बदलले का नाही. मगाशी विषय काढल्यावर काय परिस्थिती नाही आता काय परिस्थिती बघा. मगाशी विषय काढल्यावर कशी परिस्थिती. सुरुवातीला लक्ष गेलं की ते वाढतंय. त्याने ओळखलं नाही. लक्ष गेलं की वाढतंय. मग यांची सांगायला नाही त्यांचा बी फरक पडला. मग ते लक्ष गेलं की वाढते. लक्ष गेलं की मग मी विचारलं ना उभं राहिल्यावर वगैरे तर तुम्ही काय म्हणले उभं राहू दे कसं तुम्ही त्याला हरतंय. पण त्याच्यावर लक्ष काढलं. आता लक्ष याच्या आता बाहेर वाढते तरी माणूस वाटत पण नाही. लक्ष दिलं की वाढते. तसं यांचं पण तसंच आहे. लक्ष दिलं की वाढणार. ते विसरायला काय पुढचीच लक्ष त्याच्यातच होतं. हॅलो आता कधी यायचं. आता येणार की पुढच्या महिन्यात लगेच. पुढच्या महिन्यात ही औषध खाऊन तयार होणार. राईट. बस पुढच्या महिन्यात येतात बघा. पुढच्या महिन्यात येणार. चालतंय. घरावर डॉक्टरला कसं सांगितलं तसं सांगितलं. असं सांगितलं काय घरावर डॉक्टरला. काय ती भाषण काय बोलणं त्यांचं काय त्यांची मर्जी काय झालं. एवढा राऊंड भरायचा माणसांना. बाई कुठे गेली. प्रत्येक शब्दाला म्हणणार डॉक्टर गरज डॉक्टर. बाई आहे म्हटलं तुझं बघू बाबा. असायला माझं सांगा तसे आहे. डॉक्टर चांगला होता तुझे आणि तुम्हाला विचार देवसा मामा साई कुणाला व्हायचं नाही असं नाही. याने कुणाचं हे नाही. तयार मामा जगाचा मामा. कुठं जाईल तर का भेटायचं काय. डॉक्टर सुद्धा तयार करणारा तेच आहे. बरोबर. करेक्ट.
डॉक्टरला सुद्धा तयार करणारा म्हणून. मामाचं आणि माझं ते दांडगे काम काय तर झालं अशी म्हणतात बसता येईल बसा येईल म्हणून डॉक्टर म्हणून जाते अजून वर्ष बी मला झालीच वय बी वय चाललंय आणि औषध बी घातलाय तुम्हासारखी बी आहे सगळ्यांचा अजून माझं चांगलंच केलंय देवानलंही चांगलं केलंय. होय होय चांगलं केलं किती बेमानी होऊन तरी माझं मी त्याच्या जीवावर आणि त्याच्या तोलावर आहे मी. बरोबर. माझी आतली ही मार्ग जे काय आहे का नाही काहीतरी हे असं होतंय तुझं म्हटलं की त्याचं होतंच. आता एक इथल्या दोघी तिघी बायका लाल्याचा येतात बसतात बाई तुझ्या मग चांगलं तुझ्या चांगलं झालं म्हणते तेवढं बसून तुम्ही प्रसाद आजमापुरा दिलेल्यावर आता बाई ती अजून येते जाते विचारले ते पडले ना काय करू असे काय लावून घ्यायची नाही तशी माणसाची परिस्थिती ठेवली. ह्या लोकांच्यावर बघितल्यावर जगायची उर्मी एखाद्या जगायची इच्छा बंद झालेल्या माणसाला हा व्हिडिओ दाखवावा. जगण्याची इच्छा संपलेल्या माणसाला हा व्हिडिओ दाखवावा. ह्या व्यक्तींच्याकडे बघितल्यानंतर जगण्याची उमेद वाढणार नक्कीच 100% वाढणार. बघा ह्या वयात कसं आहे बरं काय डॉक्टर साहेब एवढं वय होऊन दोनदा पडून खुबा फ्रॅक्चर आहे ऑपरेशन पण होत नाही 2दा जिन्यावर आणि आले त्यावेळेस त्यांना काहीच आठवत नव्हतं आम्ही कोण आहे काय आहे कशासाठी आलो होते. 10 मिनिटांनी परत सगळं आठवायला लागलं परत. तुम्हीच तुमचंच सुरू आहे रामायण तुमचं लेक्चर सुरू आहे. हा करता करविता तुमचं सुरू आहे. कुठलं नाही नाथ त्याने जेवायला घातल्याशिवाय सोडाय नाही जेवायला घातलं तुम्ही म्हटलं असं सपलं सगळं आम्हाला मिळालं सगळं. मामा आहेत मामा ठीक आहे चालतंय. मामा आहेत का नाहीत कुठं आहेत मामा आहेत का नाहीत. मामा वय मामा आहेत मामाशिवाय कोण नाही. मामाशिवाय कोण नाही. आई नाही बा नाही आणि कोण चला आई आणि तू येतो आई. पोटाला असला हिरो येऊन होता माझ्या मी कसली आणि एवढं राखून ठेवलो आणि 2 एकर जमीन घेऊन ठेवलोय माझ्याकरता सगळं खावा. 2 एकर जमिनीचं माझ्या याचं नाही. तुम्ही आले तर येवा खरं माझी ती स्वतःची माझ्या पोटाला कमी पडू घ्यायचं नाही. उद्या सकाळी बदललेस आणि बघायला जरा कोण बघणार तुला म्हणते बनशीला कोण लई सांभाळत आलोय काय करू. आणि ती तुझी काही सारखं सपनात तिकीट आल्यावर सपनात सारखं येत तू का तूच कशाला सारखं मामा येतोस मला याड लागतोस आणि डॉक्टर सगळं करायला
पण फोन केलता ना होय. यानेच किती नाही डॉक्टर हो. तिकडं फोन येते हा फोन आहे ते सकाळी परे कोणी केलता त्यानेच केलता फोन हे हम्म. मग तेव्हा हे बोलाय नाही हा बोलायलाच येईना तुम्हाला बोलाय ऐकू ना बोल सकाळी एकदम आता औषध दिला खायचं ते औषध माझे सोते हा येत औषध खायचं व्यवस्थित गोळ्या खायच्या व्यवस्थित हा डबल आहे हा डबल आहेत टॉनिक बी डबल आहे टॉनिक बी डबल आहे हा जाऊ व्यवस्थित येतो परत आणि हा जाऊ काय आता द्यायचं नको मला कोण घेणार तुम्ही जाऊन मामा आणि तुम्ही मामा ते हा येतो आम्ही परत अजून परत येतो परत आम्ही झालं बाबा येतो परत येतो परत येणार लय मग मला वर्षात सारखे जरा झालं बरं कसं मला यायचं आहे नक्की 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 येणार या नक्की येणार येतो मी मुंबईवरून आलोय मुंबईवरून आल्यात हे हा बाई, लय उपकार कशाचं बघावंसं वाटतंय आणि आज योगायोग आला यांच्यामुळं येळ आली पाहिजे त्याची वेळ आली पाहिजे काय करायचं ते लय वेळा मनाला लावून घेतलो आणि हे केव्हापासून मामा आमच्या उठायला लागला हे मला माहिती नव्हतं मागणं या बाबाने माहिती करून दिल्यावर मग येण्याने जाणं डॉक्टर तेवढा असं दिसे ते ध्यानात आलं की आणि हे बाबाचं ती सगळी चलतेलं उठलेलं येऊन बसलेले जात बाळू मामा